काय म्हणले? डाळिंब फळाला तुमच्यामुळे किंमत आहे आज. नाही असं नाहीये, आपल्याला जे हा. शक्य झालं ते आम्ही नाही तुमच्यापर्यंत नाही. हा. अहो, लोकांना म्हणजे त्यात शेतीत रस बी नव्हता. हा आणि काय झालं असतं तुम्ही नसतं ह्याला मार्केटिंग चांगलं केलं, हा व्यापारी वर्गाने काय केलं असतं, हम्म, पहिल्यासारखं 60-70 रुपयाने घेतला असता, हा माल पुढे पाठवला असता. हा. आणि लागणी काही जास्त झाली नसते कारण त्याला खर्च आहे लय. हो 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 मग ती लिमिटेड पिकलं, भाव बी नाही आणि परवडत बी नाही. हो हो जसं हो. आता लिंबूची स्थिती आहे, हा लिंबू हा. त्या स्थितीत राहिलं असतं. ती हो लिंबाला काय उठाव बी नाही. बरं ती गरजेचं आहे पण लोक नाहीत ना त्याला लय लक्ष देत, त्याचा उठाव बी कोण करत नाही. बरोबर आहे. मग तुमच्यामुळं त्याला भाव आला. भाव हम्म, आल्यामुळं बागा वाढल्या. हम्म. शेती क्षेत्रात एवढंच पीक आहे हम्म. लोकांना करोडपती करायचं. नक्की नक्की नक्की. हा, नाहीतर बाकीचं होतेच लखपती, पण हा. ही करोडपती करून सोडता येते. नक्की. हा. हा 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 आणि साधारण शेतकऱ्याचं काय झालं ह्या 4 वर्षात, हा बागाचं क्षेत्र पहिल्याची एकर असली तर कोण 5 एकर लावतंय, कोण 10 एकर लावतंय. त्याला जमलं ती करतंय, मग ते हा कुठीतच बोलतंय ती. हा. कोटीत कोटीत. हा. आता त्या दिवशी नाही का 4 एकर बागेत मी त्या ह्याला गेलो होतो रोपळ्याला. होय. 4 एकरात पहिल्या टप्प्यातले 55 लाख रुपये झाले. हो. आणि अजून माल शिल्लक होता. मग अहो, शेतकऱ्याला कुटीत म्हणजे जोक नाही. हम्म. शेतकरी कुटीत फक्त डाळिंबालाच बोलू शकतो. बरोबर आहे. हम्म. हा. कारण द्राक्षवाल्यांना पण नाही शक्य आता ते. नाही ना, द्राक्षाचा खेळ संपला. हा. शेतकरी फक्त डाळिंबालाच. आणि तुमच्यामुळं आता तुम्ही काय अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकू शकत नाही. नाही नाही, मी पहिलेच सांगितलं, मी हा. महाराष्ट्राचा माल विकू शकत हा. नाही, पण महाराष्ट्राला दिशा नक्की देऊ शकतो. हा. महाराष्ट्राला नाही, तुम्ही बाहेर 4 राज्यांना दिशा देत आहे. हा, राजस्थान गुजरातला गेलं हा. तिकडे, पण 4 राज्याला हो हाय. हो हो. आणि एकही डाळिंब बागायतदार असा नाही की तुमचा व्हिडिओ बघत नाही, असं नाही. ते पाहतोय ना. हा. मला तुम्ही प्रत्येकाला माहित बरं का, हा त्याच्या सगळ्या फॅमिली सहित माहित. हा. केडी चौधरी त्यांच्या फॅमिली सहित माहित बरं का सगळ्यांना. बरोबर आहे. हा, सगळ्यांना माहिती ते बाबा हम्म. असं आहे तसं आहे. हा. मध्ये देवडीला आलता वाटतं तुम्ही. हो, दिवडीला एक लग्नाला येऊन गेलो मी. टाकळी सिकंदरला एकदा लग्नाला आलो. आणि होय. आता किती चक्कर आहे इकडं आता सांगता येत सध्याला. नाही, जसं वेळ मिळेल तसं काय असेल तर नक्कीच फिरू, पण आता सध्या लक्ष केंद्रित आहे तिन्ही मार्केटकडे. आला होता परवा, गेलो तुम्ही इंदापूरला माल नेलता हा म्हणजे इथले आपले तुमचे मित्र हा ते हा पैलवान बबन पाटील, हा. त्यांचा माल योगेशकडे घेऊन गेलो. तुम्ही फोन केला होता. बर बर हा, मग आपल्याच गाडीत नेलता, परवा दिवशीच नेलता. बर बर. म्हणलं नेऊ, त्यांचीच आडत आहे, चांगलं विकतेत नाही, म्हणून माझं नेतो. आता पूर्ण कल त्या साईडला असणार. इंदापूरला आपण ह्या वर्षात प्रभावी बनवायचं. मी व्यापारी सुद्धा आता वाढवतो, पण मंदी असल्यामुळे गरज आता कमी आहे त्यांना. हा हा हा. शेअर सोडून कधी पडतील, की माल नाही मिळाला की शेअर सोडून पळतील. हो हो, पळतात पळतात. पण आपण नक्की यशस्वी करणार. हो, 100% आणि आणि आता बुकिंग करून आम्ही जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलवतोय. सगळे शेतकरी समाधानी पण आहेत तिथं. मी योगेशकडे 2-3 पाठवली ती हा हा शेतकरीच, हा म्हणजे त्यांची भेट घ्या म्हणलं. हा. 3-4 लावली होती बागायदार, त्यांची बागा उतरायला आलेत, माल बर चांगला आहे. बर. मी म्हणलं पंढरपूर वगैरे बघण्यापेक्षा इंदापूरला एकदा ट्राय करा. हो. शेठनी काय केलंय म्हणलं बाबा, त्यांचा ग्राहक, डाळिंबाचा ग्राहक आकर्षित होण्यासाठी आज त्यांनी आडत माफ केली म्हणलं काही दिवसासाठी. 20 तारखेपर्यंत आडत हा, माफ केली मग म्हणजे आज माझे नक्कीच लाखो रुपये त्यांना ह्याच्यात मदत केली. नक्कीच म्हणलं, त्यांना काय असेल ते असेल. आपला 5 किलो मागे 5 रुपयाने फायदा तुमचा तिथं आहे म्हणलं. 100%. हा, तुमचं तिथं 5 रुपयाने ती जास्त घेणारच आहे ना, त्याला आडत द्यायची नाही म्हणलं तिथं. हो हो हो. म्हणजे मग हे का त्या त्यांना सांगोलीला मला पाठवायचं असेल, दौंडला पाठवायचं असेल, हो. रेल्वेला पुण्याला पाठवायचं असेल, नाशिकला पाठवायचं असेल, हम्म, हम्म. ट्रान्सपोर्टिंगच्या ह्याच्यासाठी एक्स्ट्रा होणारा खर्च ते बरोबर आहे की. आमच्याकडनं घ्या. म्हणजे हा, आणि शेतकऱ्यांच्या मालाला दिशा द्या. बरोबर आहे की. हा. आणि हे आपण पाऊल का टाकलं, शेवट सगळेच पैशात मिळतं अशातलं नाही. उद्या नाहीच की नाही. त्यांना आधार भेटला आणि उद्या तुमच्या शेतकऱ्यांच्या मालातनं उद्या हम्म, मला हम्म. पुढे जाऊन कमिशन मिळणारच आहे. पण हो, आज मला 100% काहीतरी काय मिळवायसाठी काहीतरी थोडंफार गमावंच लागणार आहे. गमवावं लागणार आहे ना. हा. एकदा तुमचा ग्राहक एकदा सेट झाला तिथं, हो हो ग्राहक सेट होतानाच तुमचं शेतकरी पण सेट होऊन जातात ना तिथं ऑटोमॅटिक. हो हो हो. 100%. एकदा आम्हाला जर आमचा टॉप माल असतंय, आम्हाला तिथं चांगलं पैसे झालं म्हणजे आम्हाला पुण्याचं काय जवळ वाटतंय का? इथं इंदापूर बरं आहे ना, 40-50 किलोमीटर. 5% मालाला पुणे जे आहे 100तनं 5% माल हम्म. आहेत.
सगळ्यांचीच हम्म. माल त्या लेवलवर नाहीत. आणि नाहीत त्यांनी नाही नाही. हा जे 95% माल आहे ते आज कुठल्याही शेतात गेला तरी ते विक्रीला जातोय, कुठल्या मार्केटला गेला तरी तो तिथं विक्रीला जातोय. बरोबर आहे की. हम्म त्यामुळं काय असं काही नाहीये. आणि बऱ्यापैकी आता मी परवा दिवशी सुनील माजी संचालक पणन संचालक सुनील पवार साहेबांचा लेख वाचला त्या हम्म. अॅग्रोनला. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला की डाळिंबाला अमेरिकेत आपली मागणी वाढू शकते. त्यासाठी अच्छा. आपण तिथल्या जे नियमावली आहे त्याप्रमाणे जर डाळिंब हम्म. पिकवलं रेशिड्यू फ्री, तर हम्म. मला हम्म. असं वाटतं त्या देशात फक्त 2% भारतातलं डाळिंब जाते. आणि होय. हा बाकीचे जे पेरू, चिली, मेक्सिको या देशातनं हम्म. त्याचा जास्त वाटा आहे. आता आपल्याला रेसिड्यू फ्री करायचं म्हणलं ना साहेब, हम्म. तर आता जी खर्च होतोय का त्याच्या डबल खर्च होणार. हा 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 म्हणजे काय आहे, तुम्ही पोटॅश देऊ शकत नाही. हा पोटॅश हा देऊ शकत नाही. तुम्हाला पोटॅश दिला की रेसिड्यू फ्री मध्ये सापडते. हा आणि त्याला फक्त आम्ही आता घरगुती जे उपाय करतो हे हम्म. दशपर्णी अर्क हे ते मी आता सेंद्रिय बऱ्यापैकी करतो. हा तर त्याचा थोडासा खर्च आहे आणि बायोची औषधं येऊ शकते बरं का, एक नंबर येऊ शकते. पण मला सांगा, आज हम्म. महाराष्ट्रात माल जास्त झाला किंवा इंडियात माल जास्त झाला म्हणून मार्केट पडलेलं आहे. पण हो, हाच माल जर 100 देशाकडे आपण पळवला तर तो माल कमी पडणार आहे ना. बरोबर आहे की. आता मग ह्याच्यासाठी त्यासाठी काय, हा ह्याच्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. नक्कीच शासकीय शासकीय यंत्रणेनं किंवा तुमच्यासारख्यांनी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे त्याचा. का आपण आहे ना त्या क्वालिटीचा एक्सपोर्टर आपल्याला हम्म. संपर्कात हम्म. ठेवू. हो तुम्ही माल तयार करा, माझ्या थ्रू ते खरेदी करण्याचं सुद्धा मी धाडस ठेवायला लावील की हा हो, शेतकरी आहे, 100%. ह्याचे पैसे मी पेड करतो, तुम्ही हो मला हो हो. ही द्या. आणि होय, त्याच्यामध्ये आपण ताकदीनं तुम्ही सौदे करा डायरेक्ट. असे बरोबर आहे की. एक्सपोर्टर आहेत आपल्याला, त्यांना आपण त्यांना ताकद देऊ. होय, कधी तयार करू की तसा. हो अमेरिकेला एवढं स्ट्रिक्ट आहे ना, अमेरिकेला आपलं कीटकनाशक चालत नाही अजिबात. हो 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 आपलं बुरशीनाशक चालत नाही अजिबात. हम्म. आपलं त्यांना पोटॅश चालत नाही अजिबात. हा मग ही तिन्ही सोडली तर डाळिंब येऊ शकत नाही. ठीक आहे ना, त्याचा अभ्यास होता. आता हम्म. त्यातलं हम्म. पिकवणाऱ्यापैकी तुम्ही आहात, तेच की, बरोबर आहे. हा. विकणाऱ्यापैकी आम्ही आहोत. हो आणि हो. मधला दुवा म्हणून आम्ही जर उद्या काही देशांना माल हम्म. हम्म. कशा गरजेचा आहे त्यानुसार देण्याचा हम्म. प्रयत्न केला, तर आज जी गर्दी हम्म. सोलापूर, पंढरपूर, पुणे, इंदापूर, नाशिक, हम्म. पुण्याला जर गर्दी होते आहे, ती हम्म. गर्दी हम्म. 100 देशात पाठवू ना. हो. युरोप जी मार्केटिंग होतं, युरोपला थोडंसं म्हणजे फक्त त्यातलं काहीतरी नियम थोडं वेगळं आहेत वाटतं युरोपचं. हम्म. म्हणजे पाठीमागं जे एक 8 वर्षापूर्वी भाव कमी असायचा डाळिंबाला, हा ₹60, ₹70, त्यावेळेस ते ₹140 घ्यायचे. हा फक्त त्यांना जमिनीतनं सोडलेलं पोटॅश चालत नव्हतं. हा 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 आणि औषधं कसे आहेत वरची, हम्म, त्यांचा हम्म, रेशिओ किती राहतो, एक 2 महिने, हम्म, 1.5 महिना हम्म, अशी औषधं आहेत. मग ती शेवटच्या टप्प्यात नाही मारली तर त्यांना ती चालतंय तिथं. हम्म. नाही, आता आता ते अमेरिकेत तज्ञांचं मार्गदर्शन घेऊया. ह्याच्यासाठी हा. एखादा मेळावा घेण्याची वेळ आली तरी होय माझ्यासारखा शेतकऱ्यांचा मेळावा होय घ्यायला होय पुढे येईल. होय होय, काहीच आणि अडचण नाही. उद्या माझ्याकडे माल नकोय, तो एक्सपोर्टला जाऊ द्या आणि तुमच्या बागेतनं जाऊ द्या. पण उरलं नाही सुरलं जरी आमच्या मार्केटला आलं ना, तरी मी सेवा करायला त्याला पुढे येईल. नाही त्याला असं होऊ शकत नाही. त्याला काय करावं लागतंय, समजा हम्म, तुम्ही पुढाकार घेतला. हम्म, तुम्ही एक समजा इंडियातून तुमच्या कॉन्टॅक्ट मधले एक 200 शेतकरी तयार केलं. हम्म, 200 शेतकऱ्याच्या एक 200 एकर डाळिंब तयार केलं, हम्म, तर ती तुम्ही त्याला एक वेगळा गायडन्स लागतोय. हम्म. मग ते तुम्ही बाबा सांगायचं, बाबा ही गायडन्स चालते, तुम्ही ह्यांना संपर्क साधा आणि तुमचा तयार झालेला माल आपण मी स्वतः जातीनं लक्ष घालून तुमचा एक्सपोर्ट करायला मदत करतो. हे तर होणारच, हा परदेशात जाणार. पण जर उद्या हा परदेशात काही पॉईंटनी रिजेक्शन झाला, तर तो कीटकनाशक मुक्त आहे. आपण देशात सुद्धा त्याची एक चांगली बाजारपेठ उभी करू शकतो. नाही त्याला मग ती काय आपल्या इंडियातच ते चेकअप होतंय ना. त्यांची 16 फळं नेतात युरोपला, तर आपण हम्म, 8 चेक करायची, ते 8 चेक करतात. हम्म. मग तुमचं इथं चेक होऊन जाणार सगळं काय नाही असेल ते. ते होऊ द्या. काही हा. कारणाने आता एवढं काल औषध मारलेलं आज फळं पालेभाज्या बाजारात येताना आपण खातोय. नाही पण या प्रमाणात जर काही थोड्याशा अंशाने जरी झालं, तर नाही त्याच्यापेक्षा तर त्यासाठी किती उजवा माल आहे तो खाण्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. नाही त्यासाठी मी जे म्हणतोय ना, हम्म. गाईड ठेवावं लागतंय. त्या ठेवू ना. गाईडनं सगळं ती लक्ष ठेवायचं. नक्की तसंही करू. हम्म. तुमच्या होय होय काही अनुभवी शेतकऱ्यांच्या बरोबर होय घेऊन होय चर्चा होय करून होय. आपण नक्कीच पुढे जाऊया. मी तुम्हाला शेतकरी ह्यातलं एक 20-25 तर देतो.
ठीक आहे ना, तुम्ही म्हणजे 25 दिले, अजून मला महाराष्ट्रातल्या होय कानाकोपऱ्यातले होय होय 200 नाही 500 शेतकरी तर आपण हा एकत्र काढू शकतो. होय कधी पण काढू शकतो. हा, नक्कीच त्याच्यावर पाऊल टाकूया आपण. हो आणि नाही टाकायलाच पाहिजे. हो, 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 हो. कारण ही उद्या काळाची गरज आहे. मी फक्त माझाच फायदा पाहिला आणि मी एवढंच दुकान पाहिलं तर ते विश्व होऊ शकत नाही. नाही 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 मी जर दिशा दिली, आज जसं हो महाराष्ट्राला हो दिशा आज आपल्या माध्यमातून 50-50, तुमच्या 60-60 माध्यमातून हजार. मिळाली. हां? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे पहिलं काय होतं, आज फक्त ज्याच्या घरी डाळिंब आहे ना, त्याचं हं, बंगलं, गाड्या टॉप मध्ये सगळं आहे बघा. पोरांचे शिक्षण हे हं, सगळं एवढा सर्वे केलाय मी. ज्याच्या घरी हं, डाळिंब आहे ना, हं, त्याचं तुम्ही घर बघा, त्याची फोर व्हीलर असणार, त्याची हं, मुलं कुठे शिकतात बघा. हं. एक नंबर सगळं आहे त्याचं. नक्कीच, नक्कीच. आणि द्राक्षवाल्याचं पण बघा तुम्ही. हं, 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 अहो काय नाही म्हणलं तर तेलकटचा माल जरी विकला, हं, डांबऱ्या कुजवा, हं. तरी 60-70 रुपये किलो निघते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं खरंच पैसे झालेत. पण त्याचं श्रेय तुम्हाला लय आहे. नक्की नाही. काही नाही. तुमच्या हां. कष्टाला श्रेय आहे. आम्ही फक्त दिशा देतोय. नक्कीच नाही, आपण नाही. त्या तुमचे जे व्हिडिओ आहेत ना, खरंच हां, मी मनापासून सांगतो, प्रत्येक शेतकरी तुमच्याकडे माल आणो किंवा न आणो, हां. बरोबर आहे, तुम्ही बरोबर आहे. महाराष्ट्राचं विकू शकत नाही. नाही. पण तुमचा ती व्हिडिओ बघितल्याशिवाय ती पुढे सौदा बी करत नाही हां. आणि दुसऱ्या मार्केटला माल पण नेऊ शकत नाही. तर तुम्हाला बरोबर. पण विकणं शक्य नाही एवढं. नाही, 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 नाही. आता हां, महाराष्ट्रात त्यामुळं 3 मार्केट आहेत. तरी आपण हां. अजून डिमांड होते आणि आपल्याला जागा पण जेवढी आहे तेवढी व्यापली जाते. तर आपण हं, आता हं, हं. बुकिंगच्या माध्यमातून माल बोलवतोय. बरं, पण बरं. असो, शेतकऱ्यांचा नक्कीच आपल्याला जेवढा फायदा करता येईल तेवढा करूया. परवा आहेत का पुण्यात हो, हो, शुक्रवारी? हो.